नमस्कार मंडळी. हास्याचे इमले रचत मनोरंजनाची 7 मजली इमारत बांधायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत लाईफलाईन या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्र भूषण आणि विनोदाचे अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ सर. सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ कलाकार जयवंत वाडकर. हिंदी मराठीमध्ये आपल्या चरित्र अभिनयानं छाप पाडणारे माधव अभ्यंकर सर. प्रोडक्शन हेड करिश्मा भूता. या चित्रपटाचा दिग्दर्शक साहिल शिरवाईकर आणि या चित्रपटाचे लेखक राजेश शिरवाईकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, पाऊस आणि बायकोचा मूड याचा अंदाज जगात कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे बघूया एका घरामध्ये आज नेमकं काय अनुभवायला मिळतंय ते. मामा नमस्कार. हॅलो सई, प्रसादा. मामा तुम्हाला सांगतो, माझं लग्न ना प्रसाद दादामुळे झालंय. त्याने मला एक पुस्तक दिलं होतं वाचायला, मन कसं जिंकावं. लेखक प्रसाद ओक. या पुस्तकाच्या साह्याने मी नम्रताला प्रेमात पाडलं खरं, पण पुढे संसार कसा करावा याच्याबद्दल काही लिहिलंच नाहीये. ही त्रुटी भरून काढली ज्येष्ठ साहित्यिक, म्हणजे ज्यांचा प्रापंचिक तत्वज्ञानावर जास्त गाढा अभ्यास आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अरुण कदम यांनी. त्यांनी एक संसार कसा करावा याच्यावर पुस्तक लिहिलंय. सो त्यांचं आज एक पुस्तक मागवलं मी, सुखी संसाराची 42 सूत्रे. प्राध्यापक अरुण कदम. रात्रीपासून वाचायला घेतलं. यातलं पहिलंच सूत्र हे आहे की घरातलं वातावरण हलकं फुलकं ठेवण्याची जबाबदारी ही नेहमी नवऱ्याने स्वतःकडे घ्यावी. म्हणून मी आज ठरवलंय वातावरण एकदम चिल्ड करायचं, कूल करायचं, एकदम थट्टा मस्करी करून वातावरण शांत करायचं. आजचा दिवस नम्रतासाठी. स्वयंपाकाला काय करू सांगा ना. जेवणात काय बनवायचंय? काय जेवणात काय बनवायचंय ते सांगा पटकन, मला परत उशीर होईल ना. काय करताय? जेवणात आज काहीच नको करूस. म्हणजे खाणार काय? आज मी स्वतः इडली बनणार आहे. इडली बनणार आहे म्हणजे? मला तुझ्या या केश सांभारात बुडून जायचंय, म्हणून मी इडली बनणार आहे. सांबार बिंबार. एकदम रोमॅन्टिक मूड दिसतोय. वा वा. मला सुरमई व्हायचंय. म्हणजे? तुझ्या समुद्रासारख्या डोळ्यात बुडण्यासाठी. डोळे समुद्रासारखे अगदी तुझ्या खोल. समुद्रासारखे डोळे? तुमचे डोळे कसे आहेत माहितीये? ती काजूची बिस्किट आहेत बघा, ज्याच्यात काजू शोधावा लागतो. तुम्ही हसतात की तुमच्या चेहऱ्यात डोळे शोधावे लागतात? हसा ते म्हणजे हे बरं आहे. म्हणजे मी तुझी स्तुती करतोय, तू हे बोल. मग माझे डोळे जर काजूच्या बिस्किट सारखे ना, तर तुझं नाक आहे ना, नाक नानकटाई सारखं आहे, फुगलेलं. ऍक्च्युली नानकटाई नाही, ते रात्री आपण इडलीचं नाही तर आंबोळ्याचं पीठ भिजत ठेवतो ना, सकाळी असं फुगतं. तुझं नाक ना आमिर हडकरच्या म्युझिक सारखं आहे. म्हणजे आमिरचं म्युझिक कसं आधी येतं मग स्किट येतं, तसं आधी तुझं नाक येतं मग तू येते. नाक एवढं आहे ना, एवढं मोठं आहे ना, तुझ्या नाकात नथ नाही, अख्खा रथ घातला पाहिजे.
मस्करी चाललेली आहे. असं ते आपलं थट्टा सूत्र आहे. हे बघ, याला काय हे बघ नम्रता. ओके फाईन, ओके. हे बघ, तू मस्करी केलीस म्हणून मी मस्करी केली, एवढंच आहे ते. मी साडी नेसते, तुम्ही नेसाल? हा? नेसाल साडी? मी स्वयंपाक करते, तुम्ही कराल स्वयंपाक? जा करा. काहीच कनेक्शन नाही याच्यात. साडी आणि ह्याचं काहीच कनेक्शन काहीच नाही. कनेक्शन नाही. मग नथ आणि रथ ह्याचा काय संबंध आहे? सांगा ना, काय संबंध आहे नथ आणि रथ? म्हणजे हे हसू नका, हसू नका. नथ असते ना, नथ ती नाकात घालायची गोष्ट आहे. हो. रथ नाकात घालायची गोष्ट आहे का? नाही. मग काय संबंध आहे? उठा. काय? रथ आहे ना, नाकात घाला. उठा. अगं उठा ना, रथ नाकात घाला. उठा. जा घेऊन या, रथ घेऊन या. अगं नमा. हसताय तुम्ही? नाही, मी कुठे हसतोय? हसताय तुम्ही? मला इथे राग येतोय आणि तुम्ही हसताय. हा? हसत रथाला मला सांगा, रथाला काय असतं? ते हे चाक असतात आणि घोडे असतात रथाला. मग 7 घोड्यांचा रथ घेऊन या आणि माझ्या नाकात घाला. अरे अगं, मला रथ पाहिजे. हे बघ, तू शब्दशः हे नको करूस. अच्छा, शब्दशः घेऊ नको. मग काय जिग्नेश पटेल घेऊ? शब्दशः नको घेऊ. मग काय? ऐसा किया. ओ शब्दशः आणि शहाचा पटेल केलास तू. क्या बात आहे ना, एक नंबर. खूप आवडला मला. नाहीये माझी विनोद बुद्धी तुमच्या एवढी. अगं नाही. मी मंद, मला नाही कळत काही विनोदातलं. जे काय विनोदाचं जे काय सगळं आहे ना, ठेका तो तुम्हीच घेता. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मला नसेल ऐक कळत. ऐक 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 असो असो, विषय सोडून दे. असो असो म्हणजे? असो असोचा काय अर्थ होतो? काय ना, असो. असो म्हणजे काय? हा, म्हणजे माझ्या क्षमता नाहीये समजून घेण्याची. हा? असोचा काय अर्थ होतो? असो. हिच्याशी काय बोलायचंय? हिला काय कळते? ही निर्लज्ज आहे, हिला काय म्हणणं अक्कल नाही, बे अक्कल शून्य. असं हे असो. असो मध्ये एवढं आहे? अरे असं नाही, असो सोडून दे बाबा विषय. म्हणून काय अर्थ? असोचा अर्थ काय होतो? दुसरा काय होतो मग? ठीक आहे, असो मध्ये एवढं असेल तर नको घेऊ. असो काही घे, खसोगे ठसोगे ससोगे, एवढं काय नाही. असू दे. थुकरट होता माझा. जिग्नेश पटेल चांगला होता त्यापेक्षा. असो खसो हे शब्द आहेत मराठीत, आहेत. ठसो घेऊ हे शब्द आहेत मराठीत. मला सांग, ससोचा काय अर्थ आहे? ससोचा काय अर्थ आहे? ससो. सशाला मालवणीत ससो म्हणतात. यो बघिलो ससो असं बोलतात ते. गोळीला मालवणीत काय बोलतात? गोळी. हा, गोळीयो. मग त्या गोळी आहे ना, ती मला ससोला घालायची. ऐक ना नमा, तसं त्या ससोने ना माझ्या संसारात विष कालवलंय. अगं नाही. काय बोलता तुम्ही? माझ्या बायकोच्या नाकावर कोणी इतकं बोलतं का हो? ऐक माझं. रथ घालावं असं वाटतं तुम्हाला ससो माझ्या म्हणजे मी नाकात. तुला बोललो, तू माझी सस्सा आहेस. गुंडुलू पुंडुलू सस्सा आहेस माझी तू. तुला बोललो ससो, असं होतं ते. मी ससा हा म्हणजे मी हरणार. हरणार. हा, म्हणजे मी झोपणार आणि मी हरणार, म्हणजे मी ससा. तुम्ही तोंडावर स्पष्ट का नाही बोलत आहात माझ्या? काय? की तू झोपा काढतेस, काहीच काम करत नाहीस म्हणून? बोला ना, तसं नाहीये ते. बोला ना. मी ससा, माझे कान मोठे. आलात ना करून कानावर ऐक ना. घुसत आलात, माझे कान मोठे. ओके, ऐक, मी ऐक. ससा. नाही, नाही, ठीक आहे. मी ससा तू कास, बस. मी हरतो तू जिंक. मी जिंकते. मी ससा तू कास. ओके. मी कासव हा म्हणजे मी स्लो. मी कासव, ठीक आहे. तेव्हा माझी पाठ टणक आहे. इथे अगरबत्ती खोचा, खोचा माझ्या पाठीवर अगरबत्ती. ठेवा मला कपाटात, जाळून टाका मला. हा, ठीक आहे. तोंडावर बोला ना. खाली मुंडी पातळ धुंडेस, तोंडावर बोला ना माझ्या. मला नाही आवडत ते असं तोंड बाहेर काढून असं जग बघायला. मला नाही आवडत. मग तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस. मी ओव्हर रिॲक्ट करते? मी
आई शपथ कोणीच सांगितलं आता तू तेच करते शपथ. वा रे वा, वा रे वा. मी ओव्हर ऍक्ट करतेय म्हणजे माझ्या नाकावर बोला, माझ्या कानावर बोला, मला ससो बोला, मला सगळं बोला आणि ओव्हर ऍक्ट कोण करते? मी करतेय. ओके 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 मी शांत बसतो. बस. नाही कशाला? मी शांत बसतो. नका तुम्ही शांत बस. मी बसतो शांत. नाही, लग्न झाल्यापासून मीच शांत बसत आली आहे, आताही मीच बसेल. हसलात तुम्ही? शिंका आली शिंका मी हसलो मग तुम्हाला खरंच असं म्हणायचं की मी शांत बसत नाही? नाही तुम्ही शांत बसता असं? असं काय नाही म्हणायचंय मग तुम्हाला? मला. मी खरं मी शांत बसत नाही. ठीक आहे, मी शांत बसते. मी ते ऐक ना नमा. मी शांत बसते. मी शांत बसते. सुखी नको ग बाई, चिडचिड करू नको ग पोरी. नाही आपण बाई पोरी परक्याच धन. काही चाल पण नाही. ऐक आपण रांधावा उष्टी काढा. ऐक ना नमा. बाहेरून निघाली डोली, असं. इथून निघणार आरती. बाई, ऐक ना, नमा. बाईच्या जातीने नवऱ्यासमोर बोलायचं नसतं. आपण तर बाई परक्याच धन. काय होतंय? काय नाही काय होतंय? अगं काही नाही ऍसिडिटी असेल काही नाही. असे कशाला मग एवढा त्रागा करून घेता आयुष्यात? सोप्पं आयुष्य आहे ना, इतकं नाही ना चिडचिड. मी आले ऍसिडिटीची गोळी घेऊन आले, 1 मिनिटात आले. धोतांड आहे बुत्तेजय सूत्र मित्र. हे एकमेव सूत्र आहे, अनुभव, बाकी काही नाहीये. काय ना आपल्या बायकांना खूप गोड असतात हो. बाकी रागवणं बिगवणं सगळं ठीक आहे पण खूप इमोशनल असतात. मामा ह्यांच्याकडनं काय होणार नाही. तुम्ही एक पुस्तक लिहा ना, मार्गदर्शक तत्व. खूप गरज आहे हो, एवढी गरज आहे. आई काय करत होता आता? हसताय? नाही हसत नाही. मग कोण आहे मी? काही नाही. हसताय माझ्यावर तुम्ही? मामा आले होते गप्पा मार. कोणाला मामा बनवताय? अगं नाही. अजून कोणाला मामा बनवताय? माझं वा, ब्रिलियंट परफॉर्मन्स. तुमच्या ससोर आम्ही खूप हसो. आता ऐकूया मार्गदर्शक तत्व. प्रसादा, आधी मी तुझ्या विनोदासाठी देवाची माफी मागतो. सगळ्यात आधी सोनी मराठीचे मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात आज या क्षणी. आषाढी एकादशी नुकतीच होऊन गेलेली आहे. वातावरण सगळं विठ्ठलमय आहे. आपल्याला विठ्ठलाला भेटण्याची आस असते. आपण विठ्ठलाच्या मंदिरात जातो, विठ्ठल गाभाऱ्यात असतो, आपण त्याला समोरून बघतो. आज सोनी मराठीमुळे मला माझ्या विठ्ठलाच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बाकी स्किट नेहमीप्रमाणे अप्रतिम, सुंदर लिहिलं होतं, सुंदर सादरीकरण, मजा आली. मामा, मला ना कुठल्या तरी मध्यमवर्गीयाच्या घरात डोकावल्यासारखं वाटतंय. काही काही व्यक्तीमध्ये असे गुण असतात, उकरून उकरून भांडण काढायचे. अतिशय छान दाखवलं तुम्ही. असं घडतं, असं होतं. मला माहित नाही पण होतं असं. पण हे तू लिहिलेलं आहे स्क्रिप्ट? लग्न झालंय तरीच टेलिकास्ट झाल्यावर आहेत थोडे. चांगलं आहे पण छान, फारच छान, फार छान लिहिलं आहे, फार छान केलं आणि तुम्ही अतिशय सुंदर सादर केलं. बरं वाटलं असं बघितलं की. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मंडळी, आता या मंचावर होणार आहे एका नवीन चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा. कलाकार आणि पत्रकार यांच्यातली जुगलबंदी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे रिसाल जत्रेकरी.
मला सांगून ठेवा, मी तसं ऑर्डर करेन. मॅडम व्हेन्यू आहे ना बेकार आहे, जरा एसी लावा. अच्छा, AC चं ना? AC. आणि ऐका, माझी ज्यूस प्यायची वेळ झालेली आहे. बरं. ज्यूस तर माझ्यासाठी ना एक लिची ज्यूस मागवा. कुठलं? लिची लिची. लिची. अच्छा, पण ब्लॅक कॉफी प्लीज. ओके ओके, मी कळवते. ऐका ना, ऐका, मी दिग्दर्शक आहे, मला चहा दिलात तरी चालेल. सुरू करायचं आपण. हा, हे घेईन येस सगळं. येस, हा, प्लीज मागव. प्लीज ते सुरू Yes. करूया. नमस्कार नमस्कार मंडळी. हाय हॅलो नमस्कार. एव्हरीवन. हाय हाय, तुमचं खूप स्वागत आहे. तुम्ही थँक्यू या कार्यक्रमाला आलात. आज आपण आपला आगामी चित्रपट द मोस्ट अवेटेड सिनेमा याचं आपण पोस्टरचं अनावरण करणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी, प्रियदर्शिनी डिझायनर, या सिनेमाची पब्लिसिटी इंदलकर. आणि बापरे, काय सुरुवात आहे. सॉरी, मी प्रियदर्शिनी इंदलकर, या सिनेमाची पब्लिसिटी डिझायनर. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आणि हां हां, आज आपल्याकडे खास पाहुण्या येणार आहेत. खास वेळात वेळ काढून त्या आपल्या पोस्टर लॉन्चसाठी येणार आहेत. तर त्यांचं पण आधी स्वागत करू. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठीतली सुपरस्टार प्राजक्ता माळी. खूप खूप स्वागत आहे तुमचं प्राजक्ता मॅम. आणि आपल्या सिनेमाचे निर्माते प्रभाकर मोरे. वा वा वा, खूप खूप स्वागत. आणि मी तुम्हा दोघांना विनंती करते की तुम्ही आपल्या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करावं. येस या. हेलो ब्यूटीफुल, हाय माय सेल्फ प्रोड्यूसर मोरे. हाय. नाम तो सुना होगा. नाही नाही ऐकलं, सॉरी. माझ्या नावाचं पुस्तक छापलंस, प्राजक्ता प्रापानी, मला ओळखत नाही. कमाल आहे. मी अजून एक पिक्चर करतोय, माहिती तुला? अजून एक पिक्चर. अच्छा, हो का? हो. मोरे म्हणाले. हा, मोरे. येस. गडबडीमध्ये विसरले. सॉरी. मोरे. येस. नंतर भेटा. नकावडी ब्लॅक कॉफी घेऊ आपण. सर, आपण ते पोस्टर लॉन्च करूया. हा, या ना प्लीज. या. येस, ते करूया. हा, येस. येस. विकास. येस. गणपती बाप्पा. तर सादर आहे कळी खुलवाना, तारुण्याच्या उंबरठ्यावरची प्रेमकथा. येस. याचे दिग्दर्शक आहेत ओंकार राऊत. आणि प्रोड्युसरचं नाव मी सांगितलं, परत एकदा सांगते, प्रभाकर मोरे. आणि फोटो. हो, yes, हा, एक yes. फोटो काढून घेऊया. फोटो काढूया. विकास, एक फोटो. या. मला घेताय ना? येस येस प्लीज. या प्लीज. या. धन्यवाद. तर प्राजक्ता मॅमना मी विनंती करते, तुम्ही थोडंसं 2 शब्द बोला. खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. थँक्यू. थोडी मला गडबड आहे ग. ॲक्च्युली मी वेगवेगळे बिझनेसेस करत असते. आज देखील एक नवीन व्यवसाय सुरू होतोय, कापडी पिशव्यांचा. प्राजक्ता भरा. प्राजक्त भरा. मला जरा जायचंय, गडबड आहे. तुम्ही पण या ना, हे संपून या, लवकर या. हो, चालेल. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू येण्यासाठी. थँक्यू. आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. हो. करायची. चला. हो, तर तुम्ही बसून घ्या सगळे. येस. हा. तर आपण ज्या कार्यक्रमासाठी ते जमलेलो आहोत ते आता आपण सुरू करूया. तर ही टीम आहे. तुम्हाला विचारा, काय विचारायचे विचारा. सुरू करा. मागे बघतोय. मी सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर, हिरो हिरोईन का नाही आले? राऊत सर, ऍक्च्युली आम्हाला त्यांचे बाईट्स हवे होते. येस. हा, नाही आलेत ते. कुठे आहेत? अरे हे काय आहेत? हे
चला चला. अरे थांबा कुठे थांबा ना यार, थांबा प्लीज थांबा. सर हे आहे काय चाललंय निखिल बसा बसा प्लीज बसा. आणि सर हे खरंच हिरो आहेत. हो हे खरंच हिरो आहे. आजचाच रशियन सर्कस म्हणून आल्यासारखे वाटतात. बाकी नो फनी, इट इज फनी. मला फनी सुरुवात आवडते प्रेस कॉन्फरन्सची, पण ही खूपच फनी झाली. एवढं करू नका. ही इज द सुपरस्टार. हा माझा हिरो आहे, सुपरस्टार श्याम सुपारे. आणि इंट्रोड्युसिंग वी रसिका. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. येस येस. भोजपुरीचे सुपरस्टार्स आहेत. वा. अरे नाही हो, अरे काही बोलून राहिले. What? This face, this look like a Bhojpuri star to you? I'm Maharashtrian. I'm just मला मराठी येते, मी मराठी मुलगी आहे. मला ते माहिती आहे सगळं. सारण भरलेला मोदक, पुरणपोळी आणि मेथाकूट भात, मऊ भात आणि मेथाकूट राईट. आणि माय फेवरेट वांग्याचं भरतू. आय लाईक दॅट. सो मी आहे मराठी. कळलं तू मराठी. अरे सर पण ते काही बोलून राहिले ना. अरे अरे मी खानदेशरात नाही, खानदेशरात मी का भोजपुरी वाटून राहिलं का? येस येस. तो हार चुम्मा विटामिन बा या पिक्चरचा हिरो वाटतो का मी? काही झालं काय? डाच्ची डिच्ची असं करतो मी. नाही काय झालंय, माझ्या सांगण्यातनं कदाचित राहून गेलं असेल की मुळात हा यांचा पदार्पणाचा सिनेमा आहे, डेब्यू फिल्म. पण हे दोघं जण खूप मोठे युट्यूब स्टार्स आहेत. हो तुम्ही बघितली असतील, यांची अनेक गाणी गाजलेली आहेत. धुतली ग साडी लावला ग फॉल असं गाणं आहे त्यांचं. खूप खूप वाजलंय ते गाणं. आणि हे पण या ग सायकलीवरी नवरी कुणाची बसली, हे पण त्यांचं प्रचंड गाजलेलं गाणं आहे. ते ना ऍक्च्युली त्यांची खासियत अशी आहे की ती जोडी ऋतूंप्रमाणे नवीन नवीन गाणी लॉन्च करतात. म्हणजे पावसाळ्याचं त्यांचं फेमस गाणं आहे ये चिखलात नाचू चपॅक चपॅक. हो ती मी प्रोड्यूस केलं होतं ते गाणं. पण मला काय विचारायचं, एकंदर हा सिनारिओ बघता सर ही लव्ह स्टोरी आहे का? येस. म्हणजे एका विदुराची लव्ह स्टोरी. विदूर म्हणजे असा माणूस त्याची बायको मेली आहे. तसा नाहीये, तशी काही लव्ह स्टोरी नाहीये. पिक्चरचं नावच बघा ना, कळी खुलवाना. कळी म्हणजे काय? पौगंडावस्था. नुकतीच पौगंडावस्था संपवून तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेलं कपल आहे हे. हा उंबरठा तारुण्याचा. अहो हा बघा, हा उंबरठा ओलांडून घरात येऊन 20 वर्ष राहून मागच्या दाराने निघेल असा आहे तो हा. अरे सर त्याने बाय ना बाटोड मारू बाटोड. अरे किती उद्धट पत्रकार आणून बसवला. असं कोणी बोलतं का? अरे हे डायरेक्टर तो सांगत होतो, हा याला हिरोचा बाप कर. मला ना मुळात ना कास्टिंग आवडत नव्हतं. हे हिरोईनचं कास्टिंग कोणी केलं सांगू? चला पुढे विषय जाऊ दे. चला हरकत नाही सर, हरकत नाही. हा काय शूटिंगच्या वेळेला ते तरुण असतील कदाचित. बरोबर. एक मिनिट कदाचित म्हणजे कदाचित. अरे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय हो? नाही तुम्ही लेट रिलीज करताय ना सिनेमा, म्हणजे 20 वर्षापूर्वी सिनेमा शूट केला असेल तुम्ही. अरे नाही ना हो, गेल्या महिन्यातच संपलंय शूटिंग. ह्याच वयात दिसणार सिनेमात. ह्या वयात नाही हो. एक मिनिट काय चाललंय तुमचं? तुम्ही पत्रकार असाल, तुम्ही थेट बोलता वगैरे मान्य आहे, पण असं काय नाहीये. हे वय म्हणजे वयावर जाऊ नका तुम्ही. अरे अतिशय सामान्य दिसणारा माणूस, खऱ्या आयुष्यात अतिशय सामान्य दिसणारा माणूस कॅमेरा समोर हिरो दिसू शकतो. टाळीचं वाक्य नाहीये हे. का टाळ्या वाजवताय? काय संबंध आहे? कॅमेरामॅन डिरेक्टरचं स्किल असतं ते. आता रजनीकांत सर घ्या, खऱ्या आयुष्यात कसे दिसतात ते, पण जेव्हा कॅमेरा समोर येतात किंवा काय स्वॅग असतो तेव्हा कसे दिसतात. बरोबर. हो पण रजनीकांत पिक्चर पाहिलं तर पैसे परत देतो प्रोड्युसरला, हा वाचला देणार आहे. अरे प्रोडक्शन मध्ये 2 पॅन्टी 2 टी शर्ट मला चांगली दिसतात ना, हा घरी घेऊन गेला. व्हॅनिटी मध्ये याला म्हणजे केली लागतात, सफरचंद लागतात. घरात केली सोलता येत नाही, ड्रॅगन फ्रूट मागतो तिकडे आपल्या इकडे.
यांना सांगा भलता अपमान करताय ते. अपमान सहन करायची आता सवय करून घ्या. ही सुरुवात आहे ना. आपला मराठी पिक्चर जगवायचा आहे की नाही. मग आता रिलीज होणार, रिव्ह्यू निघणार, कमेंट होणार, ट्रोल होणार, सगळं होणार. अरे बापरे, एवढं होणार रे. चला धन्यवाद कार्यक्रम संपला. खूप छान वाटलं या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाने. तुम्ही जाऊ शकता. जेवणाची सोय तिकडे मागे केली नाही, आहे. माझा निर्मात्यांना एक शेवटचा प्रश्न आहे. मला सांगा सर, तुम्ही ह्या सिनेमामधून तुम्हाला जो लॉस होणार आहे त्याचं तुम्ही पुढे काय करणार? भरून कसा काढणार? अर्थान हा काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्ही आधी ठरवलं लॉस होणार आहे? हो सर, तुम्ही पिक्चर बघा एकदा. एडिट स्टुडिओ मध्ये ज्यांनी पिक्चर बघितलाय ना, ते म्हणाले की आम्ही दोघं प्रत्येक सीन अक्षरशः जगलोय आम्ही. आर यू शुअर ते जगलोय बोलले? हो. वेगळं अक्षर नाही ह वगैरे? काय बोलताय तुम्ही? एक्सक्यूज मी. बोलेल हा माणूस. मी पत्रकार आहे, मी थिएटरच बोलतो. आणि तुम्ही जी एडिट टेबलवरची चर्चा सांगितली आहे, प्रत्येक एडिट टेबलला ही चर्चा होते. कुठल्या एडिट टेबलला अशी चर्चा नाही झाली? अरे बापरे, हे गणलं आपल्याकडून, आता काय करायचं? असं नाही झालंय. एक्सक्यूज मी. खरंच जगलोय आम्ही, खरंच नाही. आणि हे जे जगलोय म्हणता, तो सिनेमा बघून लोक जगतील की मरतील? काय हे काय पण बोलतेय ओंकार सर, आम्ही असे ऐकून नाही घेऊ शकते. नका बोलू तुम्ही नका बोलू. एकच मिनिट थांबा. तुम्ही असं नाही बोलू शकत. तुम्हाला एक तर प्रत्येक वाक्यावर एवढं रिॲक्ट काय व्हायचंय? कारण उत्तर नका देऊ. मी प्रश्न नाही विचारलाय तुम्हाला. काय चाललंय तुमचं? पिक्चर फ्लॉप. मला मान्य आहे, पत्रकार म्हणून तुमच्याकडे एक काही प्रश्न असतील, तुम्हाला पडले असतील, पण सिनेमा पहा. ते पाहिल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील ही खात्री आहे मला. वा वा, छान छान. संपलंय. चला संपलंय. कार्यक्रम संपला. तुम्ही जाऊन जेवू शकता. एक मिनिट, मला रसिका मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. प्लीज. येस मॅडम. श्याम काकांसोबत काम करताना तुमचा काय अनुभव होता? तुझा बाप काका. श्याम. मी काका वाटतोय. मी काका. आणि ही काय 16 वर्षाची नाही तर ही. अरे 38 वर्षाची घोडी आहे ना, घोडी. रिलॅक्स. अरे तुझ्या तर माझ्या तर 1 वर्षाचा फरक आहे. तो मला काका म्हणतो. श्याम, तू सगळ्यांना माझे एज सांगितले. आणि इट्स नॉट 38, ओके? इट्स 35. 32 वर्षाची. हा बाई, तू 25, 22 वर्षाची. बस ना खाली. प्लीज बस. एक मिनिट, माझा प्रश्न श्याम सरांना आहे. श्याम सर, हा तुमचा विग आहे. खरे केस कुठे आहेत? कपाटात ठेवलेत घरात. बुड्डीच्या बालवाल्याला विकले माझे खरे केस. आणि त्याच्या बदल्यात पोंगा पंडीचे पोंगे खाल्ले मी. गुडी शेव खाल्ली. अरे माझे खरे केस आहेत का खोटे केस आहेत ही चर्चा आहे का? जगातला मी एकमेव विगधारी आहे का? सॉरी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमचे केस खरे आहेत ते? होय, 100%. हा, पण पिक्चर रिलीज झाल्यावर जातील तुमचे पण. अरे हा माणूस खुल्ला फालतू वाईट साईड बोलतोय ना. ओ दादा, तुम्ही कुठल्या पेपर कडून आले? तुम्ही दैनिक महाज पुणे. तरीच. तू रे भाऊ चष्मादारी. टाइम्स ऑफ MH. बर. आणि तू रे भाऊ? ऍक्च्युली आमची भेट शेअर रिक्षात झाली. हे म्हणाले चला. मी बोलतो येतो. अरे कमाल आहे. हा पत्रकार पण नाही एवढ्या जोरखाल प्रश्न विचारतो. त्याचा ऍटिट्यूड बघा, जागीरदारच्या पोट सारखा ऍटिट्यूड आहे त्याचा. काम डाऊन. आणि आपल्या पिक्चर बद्दल वाईट साईड बोलताय ते सारखं. एवढीच लोक मिळाली यायला. मी सॉरी बोलतो त्यांच्याकडून. चला संपला. कार्यक्रम संपला. तुम्ही जेवा. आत्ताच जेवा. नाही, मग मला रसिका मॅडमना पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे. कशाला झालाय? माझे प्रश्न त्यांच्यासाठीच आहेत. रसिका मॅडम, म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की शूटिंगच्या दरम्यान काही अशा गमती घडल्या होत्या का? म्हणजे जसं की रोमॅन्टिक सीन करत असताना तुम्ही यांच्या डोक्यात हात घातला आणि विगच निघाला वगैरे, असं काही घडलं होतं का? अरे यार, किंवा डोंगरावर तुम्ही शूट करताय, वारा आला, अरे विग पडला, असं काही झालंय का? तू चुप राह रे. पिक्चर बद्दल बोला ना तुम्ही. आय रिमेंबर समथिंग. आम्ही दोघं जण, आमचा रोमॅन्टिक हे होता, सीन होता स्विमिंग पूल मध्ये. तर श्यामने डाय मारली खाली आणि तो खाली गेला आणि मी वरच राहिली. आणि मग मी त्याला असं हक करायला गेली. मला वाटलं त्याचं फेस आहे. मी असं वर घेतलं तर ते विगच होतं. श्याम तर खालीच डुबलं होतं. अरे काय हसताय? लाज वाटू द्या ना. मी स्विमिंग पूल मध्ये कूदलो तर माझा विग राहिला वर आणि मी गेलो खाली. तर माझा पाय आहे ना त्या स्विमिंग पूलच्या एका पाईप मध्ये अडकला. हो बरोबर. विग वर आलाय पण माणूस वर नाही आला म्हणून टेन्शन आलं पाहिजे ना, धावपळ झाली पाहिजे ना. नाही, एवढं दलिंदर प्रोडक्शन आहे ना. लंच ब्रेक केला यांनी. लंच ब्रेक केला तरी बरं माझं नशीब. एक दलिंदर आहे ना, जेवायच्या आधी त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात हात धुवायला आला.
त्याने मला पाहिलं बरं, तो बी माझ्याकडे बघून आधी हसला आणि मग त्याने मला वर काढलं. इतके दलिंदर आहेत सगळे सगळे. श्याम सर साधारण तुम्ही किती वेळ खाली होता? अरे मी का मोजू का तिथे खाली बुडबुडे येत होते आधी. किती बुडबुडे आले होते? अरे दलिंदर काही पण विचारू नका रे तुम्ही. बुडबुडे आला नाही. नाही आता जर वीक बद्दल कोणी काही बोललं ना त्याचे केस संपलेला आहे कार्यक्रम. 2 गोष्टी रिव्हील झाल्या, बॅनर आणि हे. डेंजर आहे. नाही सॉरी श्याम बसा बसा बसू. त्यांचे केस उपटून काढीन बोलताना स्वतःचे केस उपटायचे. जशा आहे तसा आहे आता मी. कृपया जा जेवायला जा. संपलेला आहे. तुम्हाला विचारावंसंच वाटलं तर केसांचं सोडून काय ते विचार. थँक्यू. नाही, मला एक शेवटचं विचारायचं डिरेक्टर सरांना. जनरली आपल्याकडे शुक्रवारी पिक्चर रिलीज होतो. मला वाटतं ह्या कास्टिंगनुसार हा गुरुवारीच पडेल. अरे काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? बरोबर बोलताय. कुठले पत्रकार आहात तुम्ही? बघितलंस ना आपल्या पिक्चर बद्दल काय बोलतायत? तूच म्हणालास ना हा माणूस फेमस आहे म्हणून. 3 करोड टाकले, 3 करोड. हा फेमस आहे माणूस. मला हिरो घेतला असता पिक्चर चालला असता. गप्प बसा. तारुण्यावरच्या उंबरठ्यावरची प्रेमकथा आहे ती. तिरडीवरच्या बांबूची प्रेमकथा नाहीये तुम्हाला हिरो करायला. आणि तुम्ही तर बोलूच नका, कळलं ना? मला सांगताय मी प्रोड्युसर आहे आणि प्रेमाच्या गोष्टीत मला चॅलेंज देऊ नको. कळलं ना तुला? प्रेमाच्या गोष्टी चॅलेंज देतोय. हे बघा प्रोड्युसर, पिक्चर संपला आता ना तुमचं काम आहे सगळं, माझं काही नाहीये. गाईज काम डाऊन प्लीज. सिट डाऊन. तुम्ही मला पण काय पण विचारू शकता, मी पण आहे ना फिल्म मध्ये. बट पर्सनल काय नको. फिल्म बद्दल काय पण विचारा. काहीतरी आपल्या मध्ये मध्ये बोलू नको. फिल्म बद्दल. आणि हे प्रोड्युसर मला सांगतायत हिरोईन बरोबर अफेअर करायला पाहिजे म्हणून पिक्चर काढता तुम्ही, आणि तुम्ही मला सांगता. मी सांगत होतो तुम्हाला की घेऊया 2 तरुण मुलं, पण नाही. तुम्हाला ही तुमच्या बरोबर व्हायचं काहीतरी नक्का एवढी ब्लॅक कॉफी प्यायला आली, तुम्हाला ही पाहिजे हिरोईन, आणि हिच्या बरोबर हा आला काय ते ऋतुबाजा. ऋतूवर गाणी करतोच नाही येडे. आणि ही एक हिरोईन. हिला फॉलोअर मिळाल्यावर हिला वाटतं की ही स्टारच झाली, पण असं नसतं. ते फुकट आहे ना म्हणून लोक बघतायत तुम्हाला. पैसे देऊन कोणी येणार नाही. बघा जरा. तुम्ही फटफट बोल नको. मला काय पण कळले नाही. तुला कधीच काय कळणार नाहीये. फटफट. माझी चूक झाली. हिला घेतलं कास्टिंगला. डिरेक्टर तू का धुतल्या तांदळाच्या नाहीये. अरे ज्याला फिल्म बद्दल ओ का ठोकळत नाही त्याला प्रोड्युसर बनवून टाकताना तुम्ही. काय हे बघ गुलुगुलू बोलून जाळ्यात अडकवता, करोडोंची स्वप्न दाखवता. अरे तुझे 5 पिक्चर आले ना मागच्या वर्षी, एक तरी चालला का? कारण आहेत त्याला. काय डोंबल्याची कारण. गंधेपटाक स्क्रिप्ट असता. कुठल्या स्क्रिप्टच्या शेवटी समाप्त ऐवजी श्री लिहितात रे. काहीतरी आपलं नवीन सुरुवात आहे ती एंडला नवीन सुरुवात म्हणून मी श्री लिहितो. मला सांगता इथे. सर श्याम सर, पण तुम्ही पण असे सिनेमे साईन करताच ना. म्हणजे तुम्ही पण अशा सिनेमांचे खूप पैसे घेतात ना. म्हणजे आणि तुमचे असं नाही, ड्रायव्हर तुमचा, पर्सनल बॉय तुमचा, लिची ज्यूस ते सगळं त्याच्यामध्ये असतं. तुमचा मॅनेजर असतो. त्याच्यामुळे तुम्ही कसं काय बोलताय ना. आणि असे पण ऍक्टर्स आहेत की आपल्याला माहिती आहे की त्यांच्या घरामध्ये माहित नाही कितपत वारं येतं, खिडकी उघडल्यावरती काय वारं येतं, पण त्यांना सिंगल डोअर व्हॅनिटी हवी असते. त्यांना AC हवा असतो सगळीकडे. तुम्ही आल्या AC मागितलात ते हवं असतं. म्हणजे 3 डोअरची व्हॅनिटी दिल्यावर ऍक्टर्सना वाटतं की आता आपल्या घराचे वाटेच पडले. असे पण ऍक्टर्स असतात. आणि त्या ऍक्टर्सना कधी हे वाटलंय का की आपण एवढं मानधन घेतो तर आपल्या नावावरती बाबा किती तिकीटं जात असतील याचा हिशोब त्यांनी कधी मागितलाय का? किंवा जर ती नाही गेली तर याची खंत कधी कुठल्या ऍक्टर्सना वाटलीये का? ह्याचा पण विचार करायला हवा ना आपण. मी फक्त ऍक्टरना नाही बोलते, म्हणजे डिरेक्टर पण आहेत की जे स्वतःची स्वप्न निर्मात्याच्या पैशावरती पूर्ण करायला बघतात. नाही असं नाही. आणि जर तो सिनेमा बुडला, जर तो निर्माता बुडला तर त्याच्या स्वप्नांसाठी त्या निर्मात्याचं आयुष्य काय होईल, त्याचं पुढे काय होईल हा विचार किती दिग्दर्शक करतात. हा पण दिग्दर्शकांनी विचार करायला हवा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण सिनेमाला महत्त्व देऊया. हां, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्या नटनट्यांनी ठरवलं, दिग्दर्शकांनी ठरवलं, प्रोड्युसर्सनी ठरवलं, तंत्रज्ञांनी ठरवलं, PR टीमने ठरवलं, सगळ्यांनी जर ठरवलं की स्वतःची खोटी प्रतिष्ठा बाजूला ठेवून आपण सिनेमाला महत्त्व देऊ तर कदाचित मराठीला चांगले दिवस येतील. आणि मग जे प्रेक्षक उदासीनता दाखवतात ते पण जरा उत्साहाने थिएटरला येतील. हां, सिनेमाला महत्त्व देऊया. मामांचा काळ परत आणूया, नाही का? मॅडम, एक शेवटचा प्रश्न होता. ते जेवणाची सोय कुठे आहे मॅडम?
तुम्ही पत्रकार ना? चल. हा मुळात गोष्ट चल चल. याला किती झालं, बोलू शकतो. वा 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 व्हॉट अ परफॉर्मन्स. आहा, बघूया हास्यरसिकांना हे स्क्रिप्ट किती आवडलंय. प्रसादा, फार मजा आली मला हे स्किट बघताना. अशा माणसासमोर, अशा माणसासोबत ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला आहे, त्या सुवर्णकाळामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे आणि तिथनं आजपर्यंत ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीची अनेक स्थित्यंतरं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत, तो त्याचा काय आखोदेखा साक्षीदार आहे. अशा माणसासमोर असा विषय सादर व्हावा हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे असं मला वाटतं. आणि मला पण अनेक गुरु लाभले मामांसकट, की ज्यांनी मला सांगितलं की सिनेमा मोठा आहे, माणसं मोठी नाही. सिनेमामुळे माणसं मोठी होतात, माणसांमुळे सिनेमा मोठा होत नाही. कलाकृती ही फायनल मोठी असते, माणसं मोठी नसतात. हे अनेक लोकांकडनं ऐकत आलो, शिकत आलो. पण आज ते तुम्ही पुन्हा एकदा ते अधोरेखित केलं. फार अप्रतिम भाष्य केलं सद्य परिस्थितीवर. मनपूर्वक आभार, मजा आली. सई, मस्त परफॉर्मन्स होता. ग्रेट टीमवर्क. आणि मला असं वाटतं की एवढ्या सहजतेने तुम्ही काही खूप सिरियस प्रश्न मांडलेले आहेत आणि आम्हाला आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलाय. मला असं वाटतं की ह्या मंचाची हीच खासियत आहे की अनएक्सपेक्टेड विषय, खरे विषय परखडपणे मांडणं आणि विनोदाच्या जोडीने हे आपलं काय म्हणूया बलस्थान आहे आणि आपण ते वेळच्या वेळेला वापरतो, याचा मला अत्यंत आनंद आहे. मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनीच, मजा आली. व्हेरी नाईस. अशोक मामा, तुम्हाला कसा वाटला हा विषय आणि सादरीकरण? फारच उत्कृष्ट. मला एकंदर तुमचा परफॉर्मन्स फारच आवडलेला आहे. तुम्ही चांगल्या रीतीने सादर पण केलेला आहे. तो काय मला हे परिचित आहे थोडंसं. अँकरने जे शेवटी सांगितलं, जे बोलले, एरवी काही न दाखवता तेवढं जर नुसते बोलले असतं तरी संबंध इंडस्ट्रीची कल्पना आली असती. प्रत्येकाने आपला विचार न करता टोटल विचार करायला पाहिजे की इंडस्ट्री कशी करावी. हे तुम्ही जे आज दाखवलं हा खरं म्हणजे इंडस्ट्रीला दाखवलेलं की मी आरसाच आहे असं म्हणेन. त्यांनी याच्यावरून काहीतरी बोध घ्यावा. मी असं म्हणत नाही की सगळेच जण असे असतील, पण काही जण निश्चित असतील. छान केलं तुम्ही मांडलं, ते फारच सुंदर होतं. हे प्रश्न फारच सुंदर होते जे काय विचारले गेले ते. परिस्थिती तशी आहे थोडी, पण आपण काय सांगू शकत नाही ना, आपण बोलू शकत नाही. पण छान आहे तुम्ही मांडलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला एक विचारायचं आहे या लोकांना, हे गोस्वामी काय किंवा मोठे काय, कुठून आणले तुम्ही हो लोक? तुम्ही म्हणजे एकमेकांशी एवढं टीमवर्क फारसं बघायला मिळत नाही आहे. चित्रपटसृष्टीची कशाला गोष्ट करता, तुम्ही तिकडे जेवढं टीमवर्क दाखवता तेच खूप आहे. हेच दाखवत चाला सगळ्यांना. याच्यातला प्रत्येक आर्टिस्ट यातलं छान आहे, फार आहे ते. आत्तापर्यंत ज्यांनी सादर केले ते सगळेच व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथे बोलवलं. थँक्यू मामा, अतिशय मोलाचं बोललात. मंडळी, प्रत्येक बाप हा स्वतःचा आणि कुटुंबाच्या भविष्याचा नेहमीच विचार करत असतो. अशाच एका बापाचं भविष्याचं नियोजन त्याच्या वर्तमानात कसं अंगलट येतंय हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात हास्य महारथी समीर चौगुले, दादांचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. काय झालं हे?
काय झालं? काय झालं काय? काय झालं? ए ओंक्या, ए अरे ए झालं काय? हा काय झालं? अरे बरोबर आहे तुझं, पण झालं काय बेळा? काय झालं काय मला? ए काय झालं? काय झालं? अरे काय झालं? सगळे का रडतायत? घरात काय अश्रुधुराच्या फ्लेवरची उदबत्ती लावली आहे का? रडताय का तुम्ही? काय झालं? प्रशांत प्रशांत काय झालं मला सांग. काय झालं? हा सांग मला काय झालं. पावलाटस का ग? बाहेर पाऊस पडतो, मी भिजलो नाही, घरात आल्यावर भिजलो. काय झालंय? अरे बस थांबवायचं का स्किट? बस बस काय झालंय मला सांग. एक मिनिट ईशा ईशा काय झालंय मला सांग. अरे हो तुझे बाबा ऍडमिट होते ना? लवली यार. लवली दिवसापूर्वी डिस्चार्ज मिळाला त्यांना. बरे ते. येस येस मला माहिती आहे. बरं मग काय झालंय मला सांग. ये काय झालंय? रिलॅक्स रिलॅक्स. आपल्या शेजारचे गोविंद सावंत. उसासा कशाला देतेस त्या? गोविंद सावंत म्हटल्यावर हे कशाला पाहिजे? त्यांचा मुलगा बंड्या. हा त्याचं काय? त्याचा ऍक्सिडेंट झाला. बंड्याचा? माझा मित्र बंड्या बाबा त्याचा. अरे तू तुम्हाला आठवतंय बाबा, तुम्ही ऑफिसला जेव्हा निघता तेव्हा कुठून तरी आवाज येतो, ए चिवड्यातला लाडू, ए चिवड्यातला लाडू. तो आवाज बंड्याचा असतो बाबा. बंड्याचा असतो? अरे पण असा कसा ऍक्सिडेंट झाला? बाईक वर बसला आणि त्याने सुरू केली. अरे करून नको दाखव. करून कशाला दाखवते? करून कशाला दाखवते? सांग ना कसं झालं ते. तुम्हाला पटकन कळेल म्हणून करून दाखवते. खूप वेळ आहे, रात्रीपर्यंत कळलं तरी चालेल. काही घाई नाही मला. काय झालंय सांग मला. तो बाईक चालवत होता, गेली नाल्यात बाईक. बरं ठीक आहे, वाईट झालंय यार. म्हणजे बंड्या आहे कुठे? एंटरटेनमेंट वर आहे. व्हेंटिलेटरवर असेल. एंटरटेनमेंटवर आपण आहोत आणि आपली एंटरटेनमेंट सध्या व्हेंटिलेटरवर आहे. याने कशाला उसासा सोडला? काय स्टॉक मध्ये म्हणून वापरता की काय उसासा तुम्ही? काहीतरी अर्थ असतो प्रत्येक. एक मिनिट मला एक सांगा, तुम्ही काय एवढं दुःख करताय? झालं त्यांच्या घरी वाईट झालं, ठीक आहे. आत्ता बंड्याचे बाबा खाली भेटले, अरे चौगुले कायचं आहे असं बोलले माझ्याशी. त्यांना दुःख नाही, तुम्ही कशाला दुःख करताय? परत पहिल्यापणापासून सुरू करताय. अरे नका रे. काय झालं? आमच्या ऍक्सिडेंटचं कानावर आलं ना, आमच्या दोघांच्याही असं अचानक डोक्यात आलं की चुकून, देव ना करो पण चुकून तुमच्या बरोबर असं काही झालं आणि तुम्ही काय आमचे गेलात. अरे असं नाही. अरे काय चाललंय तुमचं? अगं मी इथेच आहे. तरी मी सांगत होते बाईक चालवत जाऊ नका, बाईक चालवत जाऊ नका. माझं कोणी ऐकतं का? पण गेलं इथेच आहे मी. अरे परत या ना. आई नको. अरे वाचवे ना कानाखाली. बिंडो का करे तुम्ही? जिवंत आहे ना मी, जिवंत आहे, दिसतोय ना मी. कशाला रडतेस? इथे बस बस इकडे. आणि मी कधी बाईकवरून जातो रोज डोंबिवली स्टेशन पर्यंत, रिक्षावाल्याच्या बाजूला बसून जातो तिकडे शेअर रिक्षा करत. बाईक आहे आपल्याकडे. ते चाललंय. काय चाललंय बाबा? पण तुम्ही गेलात हा विचार सुद्धा आम्हाला सहन नाही झाला बाबा. अरे बाबा तुम्ही गेल्यावर आम्ही कसे जगणार बाबा? खरं सांगा. बाळा वेडायचं का तू? मला पण एकदम भरून आलं रे. पहिल्यांदा या सिरीज मध्ये असं झालं की चला भरून आलंय. बाबा पण शांत बसा. तुम्ही आम्हाला सोडून नाही ना जाणार बाबा? अरे असं कोणीही सोडून जात नसतं. वरचा ओढून घेऊन जात असतो त्याला. इथला रूल आहे तो, कळलं का?
आणि माझा जीव आहे ना तो माझ्या हातात नाही आहे बाळा. माझा मृत्यू सुद्धा माझ्या हातात नाही आहे. हे बघा मुलात टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझ्या पश्चात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. खरंच सांगतो मी. खरं? बसा बसा तिकडे बसा बसा बसा. बघ तिकडे 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 काय हे बघ नीट शांतपणे ऐकून घे. उद्या मी मेलो. काय अभद्र बोलताय तुम्ही. असं बोलू नका. ग मला खरं नाही हो अजिबात नाही बोलायचं. आपल्याकडे तुम्हाला सांग आम्ही काय दुसरे वाक्य नाही स्किट मध्ये. मला दुसरे वाक्य नाही. एकच वाक्य मला तुम्ही मेला तर त्याच्यावर दाबते असते. स्किट कसं पुढे जाणार. अरे अरे नका रे मला चिडायचं नाही सांगतोय ना. अरे बाबा नो माझ्या माझ्या पश्चात मी इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे माझी. कळलं का. टर्म इन्शुरन्स पॉलिसी 80 लाखाची. मी गेल्यावर तुम्हाला 80 लाख रुपये मिळणार आहेत. मारतोयस नाही. किती 80 लाख. 80 लाख हो बाळा. म्हणजे लाख 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 असं 80 वेळा. हा 80 लाख. आई आई हा माणूस 80 लाखाचा आहे. मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख का है. सोसाइटी वाला मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख का. मेरा मर्द मैं हूँ मर्द टांगे वाला. बस तिकडे. मेरा मर्द 80 लाख काय दुनियाला बोंबलून सांगशील. आणि चौगुल्यांच्या घरात काय भाषा ग ही तुझी. मरद म्हणतेस तू मला. नवरा म्हण ना. सॉरी हे बोलायचं नाही आता सांगून ठेवतोय. उगाच तिच्यावर चिडताय बाबा. तिचा आनंद बघा ना. ओरडताय काय तिच्यावर. जाऊ दे रे ओंक्या जाऊ दे. या 80 लाखाचा आपल्याला काय उपयोग. मध्ये माझ्या आईला तिरुपतीला जायचं होतं ना म्हणून मी 12,000 रुपये मागितले रे. किती फक्त 12,000 रुपये मागितले होते. काय म्हणाले नाही माझ्याकडे पैसे नाहीयेत. आता कुठून आले 80 लाख अचानक कुठून आले. हा नियत नियत लागते. पैसे द्यायला नियत लागते. हा माणूस आहे ना 80 लाख बुडाखाली ठेवून कुजवेल पण 1 रुपया आपल्याला देणार नाही. अरे वेंडो काय 80 लाख बुडाखाली नात माझा कुजवायला. मला सांगतेय राहू द्या. अरे तुम्हाला लक्षात घ्या रे माझा मृत्यू झाल्यानंतर. काय किती वेळा सांगितलं नका. वास्तू तथास्तू म्हणत असते मृत्यू. अरे इन्शुरन्स मी याच्या नंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. लक्षात आलं का तुमच्या. समजून घ्या जरा. कळतं का. इन्शुरन्सच्या गोष्टी मला नका सांगू. मला माहितीये माझे बाबा 20 वर्ष रोज मांडीवर घेतायत. इन्सुलिन. इन्सुलिन आहे इन्सुलिन. मी इन्शुरन्स म्हणतो. इन्शुरन्स कळतं. ए सांग यार तिला चल. आई आता ते म्हणताय तर असतील ना. मला सांगा तुम्ही गेल्यावरच आपल्याला पैसे मिळणार. थोडं आधी नाही मिळू शकत. अरे नाही रे आधी कसे मिळणार रे. बघा ना काहीतरी. अरे असं नाही मिळत. आधी कसं मिळत. काहीतरी ऍडजस्टमेंट. आपण नगरसेवकाचं लेटर बिटर मॅनेज करू शकतो ना. शाळेची ऍडमिशन घ्यायचे. नगरसेवकाचं लेटर घेऊन जरा दे दो म्हणून करायला. काहीतरी बागणार का काहीतरी बोल नको रे. अरे बाबा इन्शुरन्स असतो लक्षात घ्या. इन्शुरन्स म्हणजे एखादा कर्ता पुरुष असतो त्याला काही झालं की ते इन्शुरन्स पॉलिसी काढतात. ते टीव्हीवर दाखवतात. मग इन्शुरन्स ते दाखवतात ना. तो इन्शुरन्सची जाहिरात आहे ती. कळतं का तुम्हाला. ऐका ना नष्टच व्हायला पाहिजे ना. नष्ट झाल्यावरच तुम्हाला मिळणार पॉलिसी. फक्त तुमच्या भुवया नष्ट केल्या तर 2-3 लाख तरी मिळतील ना. तुला सुनील शेट्टी आवडतो. मग झांझरी अकर जा माहेरी तिकडे. जा तिकडे माहेरी. चला बाबा. ही बाई ते साच मिळाला की नाचते ही बाई. सारखेच नका तिला सांगू. फक्त भुयाकडून फक्त 1.5-2 लाख देतो असं मागणार आहे इन्शुरन्स कंपनीकडे ती. पण बघा ना. अरे नाही मिळणार सांगतोय तर. अरे यार बरं ठीक आहे आम्ही प्राऊड आहोत की आम्हाला 80 लाख 80 लाख कन्फर्म मिळणार ना. कन्फर्म मिळणार म्हणजे. अरे बाबा 80 लाख मिळणार. येस येस. आले काय योग जुळून आलाय बघ. काय कसं
अगं आपला शेट्टी अण्णा तो कुर्ल्याला आपल्या प्राईम स्पॉट वर नवीन बार ओपन करतोय. नवीन बार? नवीन. कोमलच्या ओळखीने मला बोलत होता की पार्टनरशिप करतो काय म्हणून. 10 लाखाची स्टँडिंग ऑफर दिली आहे मला. 10 लाख द्यायचे पार्टनर. मग काय प्रॉब्लेम आहे? ओंकार नाही. बघितलं आपला माणूस बघितला कसा आहे. माणूस बघितला नाही सांगतोय तुला मी. जाऊ दे ना, मिळतील ना आपल्याला. तू हो म्हणून टाक. अगं 2 आठवड्यात त्याला द्यायचे आहे. 2 आठवड्यात? खूपच लवकर होत रे. ऐक ना, त्याला विचारून बघ की भाई ओळख आहे ना तुझी, मुदत थोडा बडा के देता है क्या? बुढ़ा ही है, 1-2 साल रहेगा. काय बोलतेस तू? बुड्ढा 1-2 साल माझ्या मरणावर बोलतेस? मरणाबद्दल बोलू नका तुम्ही. आता तू बोललीस मरणाबद्दल. मरतील तुमचे दुश्मन. हा प्रॉब्लेम आहे ह्या माणसाचा. जरा लखपती व्हायची संधी मिळाली पण याला सुखासुखी श्रीमंत व्हायचंच नाहीये. अरे निगेटिव्ह बोलायचं, सतत निगेटिव्ह बोलायचं असतं यांना. अरे 80 लाखाची लक्ष्मी समोर आहे पण स्पर्श करता येत नाही. काय करायचं? काय आपण काय करणार आई? सगळं बाबा करा ना काहीतरी. अरे मी काय करू? थोडं कॉपरेट करा ना. मी कॉपरेट करायचं म्हणजे मी मरायचं असं नाही ना. अरे ऐका, आम्हाला तुम्ही हवे आहात. अरे तसं तुम्ही नाही. बसा. तुम्ही मरायचं नाहीये, तुम्ही आम्हाला हवे आहात. अरे मग तेच म्हणतोय. पण आम्हाला 80 लाख पण हवेत. कुत्र देणार नाही कोणी, असं नाही कोणी देणार नाही. नाही तुम्ही थांबा. तुम्ही असताना 80 लाख कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. मी याला अभ्यास करावा लागेल. एक मिनिट, आयडिया आली. काय? तुम्ही खोटं मरायचं. बालिश पण आहे रे. गप्प बसा. तुम्ही खोटं मरायचं, मग आम्हाला इन्शुरन्सचे 80 लाख मिळाले ना की तुम्ही दाढी मिशी आणि मसाला लावून मॉरिशसला निघून जायचं. तिकडे मॅक्स पित्रोदा म्हणून उरलेलं आयुष्य जगायचं आणि मग आठवड्यातनं 2दा वगैरे आम्ही भेटायला येत जाऊ तुम्हाला. फोन वगैरे करायचं नाही आम्हाला, आम्ही येऊ स्वतःहून. बेस्ट. हे काय बोलतेस? तुझं तुला कळतंय? कुठल्या जगात राहतेस तू? ऋतिक रोशननी हेच केलं होतं धुमटू मध्ये. तुम्ही हॉटेल पण काढा वेगळं काय. ओ सर दुसरी बायको द्या सर. ओ सर ह्या सिरीज मध्ये ही बायको नको सर. बीन बॅग द्या, मी टिकली लावून पाठांतर करून घेईन. ही नको सर. ओय सर हे वाटेल ते चाललंय सर. अरे वा, हे वाटेल ते बोलताय सर. बरोबर आहे. म्हणजे संसारासाठी मी एवढं करते त्याचं काही नाही यांना. आला चौगल्यांचा जयवंत वाडकर आला. साडी घातलेला ममताजीच आला. मैं हो मर्द टांगेवाला. चिडवा म्हणजे काय? इमोशनल झाली की कुठून येतो हा सूर? अरे पण आम्हाला तुम्ही असताना 80 लाख कसे मिळतील याचा जरा अरे नाही मिळणार तर नाही मिळणार सांगतो तर. अरे पॉलिसी धारक मेल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत तुम्हाला. अरे पण तुम्हाला खरं मरायचंच नाहीये बाबा. खोटं कसं मरता? मग तेच तर खोटं मरायचंय. फक्त तुमच्या मरणाचं कारण जे आहे ना ते नॅचरल आणि असं रिअल वाटलं पाहिजे पोलिसांना. नका भानगड बेकायदेशीर आहे. थांबा मला विचार करू द्या. कुठलं कारण खरं वाटेल ओंक्या? आई बाबांनी त्यांचंच बोगद्याचं स्किट बघितलं आणि ते गेले. आठवण नाही करून द्यायची अशा गोष्टींची. मला रात्री झोप नाही लागत. खरं वाटे नको. त्यांना नाही आवडत ना आठवण करून दिलेली. नको सारखी आठवण करून देऊ. आई डन झालंय. काय? आई डन झालंय. थांब ते मरणाबिरणाचं कारण आपण शोधूच. पुढचा प्लॅन माझा डन झालाय. काय? हेलो बादशाह 40 कैसन भाई मैं बोल रहा. अरे कोमल का माल. कोमल का माल अशी ओळख आहे आपल्या पोराची. भाई अरे नाचने वाली का नाचने वाला. क्या सुन ना भाई सुन ना, एक काम है अपना. मेरा पापा है ना उसको डोंकी करने का. डोंकी कुठला? मला गाढव करायचंय तुला. डंकी असा शब्द आहे. हो थांबा ना जरा. हाँ वो डंकी हाँ वो सॉरी वो हाँ दूसरे देश में मॉरिशियस. हाँ कौन से रूट से? हाँ इजिप्ट से भेजना. पागल है इकडे. ए माँ से बात कर. हेलो बादशाह 40. नहीं क्या अरे लालबाग की छावी बोल रही है. हाँ आता कैसा पहचाना? काय झाली? तू ओळख आहे तुझी लालबागची छावी? असं तुला ओळखायचंय पूर्वी? लग्नाच्या वेळेला सांगितलं नाहीस तुम्हाला हे? अच्छा एक मिनिट. क्या तुम भाऊजी को वो लामचा इजिप्ट का रूट से भेजेगा? वाह रे वाह. नो बांग्लादेश का रूट खोल. बांग्लादेश का रूट खोल. मुझे नहीं चाहिए ये सब. हाँ आम्ही काय करू माहितीये? सगळ्यांनी ऐका. हा आता तू सुन रे. आपण काय करायचं?
स्मशानात ना त्या तिरडीच्या खाली एक भुयारी मार्ग बांधायचा आणि स्मशानाच्या तो बाहेर पडेल. जमेल ओंक्या? जमला दत्तूला मी सांगतो तो नाही 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 मी नाही स्मशानात झोपणार. तू सुन नाही इनको ध्यान मत दे तू. हा हे बघ काय करायचं माहितीये, तिथून ते सुन रहा है ना, हाँ तिथून बाहेर निघाले ना की तुझी जिम्मेदारी संपली. सुन अभी ठीक से सुन, मैं जो बताती है लिख के ले. हाँ उसको हाँ ठीक है. पहिले जायचं बांगलादेश बॉर्डरला, तिथे एक रेड कंटेनर येईल, त्याच्यावर बी लिहिला असेल. कशाचा बी? बाबा. खूपच फालतू. बाबाचा बी असेल त्या कंटेनर मध्ये बाबांना चढवायचं आणि मग 27 दिवस त्यातून प्रवास करायचा. लागलं काय 27 दिवस मी कशाला प्रवास करू? गप्प बसून 27 दिवस प्रवास करून तुम्ही कुठे पोहोचणार? अफगाण बॉर्डरला. तिथे पोहोचलात की तुम्हाला लाला भेटेल. सुन वो लाला को बोल छावी का कबूतर है. लालाला पण माहितीये ही छावी येते. सुन वो देगा एक घोड्यांचा ट्रक देईल तुला तो, त्याच्यामध्ये यांना चढवायचं, घोडा बनून 48 दिवस त्यातून प्रवास करायचा आहे. अरे नाही पकडले जाणार ते. एक घोड्याचा आवाज काढा. अरे मी कशाला काढू घोडा? काढा ना. रियल घोडा भी घाबरेगा. हा एक मिनिट कुमार सानूचा कुमार कशाला पाहिजे? मला काहीतरी मिमिक्री करायला लावते. अरे ऐसा ही सुनाया. हाँ उधर से तू पहुंचेगा किधर? वो घोड़ा का ट्रक में से तू पहुंचेगा टर्की. उधर से तुम जाएगा मोरक्को. कैसे जाएगा? बोट से. हाँ सोपा है वो. मोरक्को पहुंचने के बाद एक आदमी एक शहामृग लेके आएगा. आता शहामृगावर हळूच बसायचं. त्या शहामृगाला कळलंही नाही पाहिजे. कळलं ना? शहामृगावरनं 100 दिवस प्रवास करायचा आहे. कळलं? 100 दिवस एवढंच करायचं मी? 100 त्याला कळू द्यायचं नाही. 100 दिवसांनी तुम्ही पोचाल साऊथ आफ्रिकेत. तिथे मान खाली घालून चालायला लागायचं. इकडे तिकडे बघायचं नाही. तुमचा स्वभाव मला माहितीये म्हणून सांगतेय मी. हा बघ हत्ती बघ, हा बघ झेब्रा बघ, हे सगळं करायचं नाही. हत्ती बघताना कोण भांगडा करतं ग? मी कधी केलाय? राणीच्या बागेत गेलो तर झेब्रा बघ असं कोणी केलंय? मी कधी केलंय का? अरे समजून भाव वाटेल ते बोलते ही बाई. तुम्ही करू शकता. मान खाली घालून सरळ सरळ मान खाली घालून चालत राहायचं. तुम्ही मग पोचलात मोरी मसाला. बघा एवढं जग फिरून मॉरिशसला पोहोचलोच नाही. मोरी मासा, मॉरिशस असा शब्द आहे मॉरिशस. तो हिला बोलता येत नाही आणि मला तिकडे पाठवते. एक मिनिट, हा जो इकडे ये, हा जो सगळा रूट आहे इथून तिथे जायचं, मग तो लाला भेटणार, मग तू ह्याच्यावर बसायचं, झेब्रा बिब्रा, हे सगळं तुला कसं माहिती? रस्त्यातून येता जाता कानावर पडतं ना. आज मला तो रस्ता बघायचाच आहे ज्या रस्त्यावर ही सगळी माहिती मिळते. चल काय स्किट गेलं खड्ड्यात ते पुढच्या आठवड्यात करू. आज मला बघायचं. बघा तुमचा खुफिया मार्ग आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय? सई छावा परफॉर्मन्स होता एकदम. समीर दा मला एक गोष्ट खूप आवडते की आपल्या चुका त्याच्यावरती विनोद करण्यासाठी खूप मोठं मन लागतं, ते तुझं आहे. आणि एक रियालिटी चेक पण तू सगळ्यांना त्या निमित्ताने देत राहतोस, ही खूप चांगली गोष्ट आहे. ईशा मला तुझ्या कॅरेक्टरची एक गोष्ट खूप आवडते की रियालिटी, इमॅजिनेशन ह्या सर्वत्र ह्या कॅरेक्टरचा हा प्रवास असतो. आणि मला असं वाटतं की लेखकासाठी ही पर्वणी आहे की म्हणजे त्याला काही डायमेन्शनचं काही लिमिटच नाही आहे. इतकं सुंदर त्याचा फ्री फ्लो ठेवला आहे, ती गोष्ट मला खूप आवडते. राऊत ॲज युजल मस्त. म्हणजे मला असं वाटतं की घरी दिलेले त्रास ते तू आठवून हे साकारतोस का हे तुझ्या अंगीच आहे मला माहित नाही, पण इट लुक्स व्हेरी रिअल. मजा आली. आणि आता विचारूया मामांना परफॉर्मन्स कसा वाटलाय? अशोक मामा, अशी ही फॅमिली कुठे असते मला जरा सांगाल का प्लीज? गँग घेऊन जाईन म्हणतो त्यांना मारायला. अरे काय याला काय इमॅजिनेशन म्हणतात? केवढं इमॅजिनेशन. वा फारच छान. परफॉर्मन्स तर काय बघायलाच नको. एक मोठा रिॲक्टर आहे तुमच्याकडे. रिॲक्टर असल्यामुळे करणाऱ्याचा बाकीच्या करणाऱ्यांचा फार फायदा होतोय. कारण कुठलीही ॲक्शन ही रिॲक्शनशिवाय कम्प्लीट होऊच शकत नाही. तुम्ही एकमेकांना रिॲक्ट पण छान करता आणि तुम्ही बोलताही छान. एकंदर तुमचा परफॉर्मन्स फार छान आहे. इमॅजिन
करायला गेलो तर डोकं फिरवतो, पण छान आहे. थँक्यू सो मच मामा. तर मंडळी, हास्याची ही इमारत अशीच बनत राहील. मात्र आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.